नमस्कार, लोकमतमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। 16 आमदारांच्या अपात्रतेवरची सुनावणी अखेर संपली आहे। आता शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या संघर्षात कोण जिंकणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। यात कुणाच्या बाजूने निकाल लागेल यावर अध्यक्ष काय म्हटलेत, शिंदेंचे आमदार अपात्र झाले तर भाजपचा प्लॅन बी काय, त्यावर फडणवीसांचं म्हणणं काय, हे सगळं आपण पुढच्या काही क्षणात बघणार आहोत। या संपूर्ण सुनावणीच्या काळात ठाकरे गटाकडून वारंवार विधानसभा अध्यक्षांना टार्गेट केलं गेलं। विधिमंडळाबाहेर सेनेचे नेते सातत्याने अध्यक्षांवर पक्षपाताचा आरोप करत होते, पण या आरोपांना अध्यक्षांनी उत्तर दिलंय। आमच्या प्रतिनिधी सीमा आडे यांनी जी त्यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतली, त्या मुलाखतीत त्यांनी यावर काय म्हटलंय ते पाहूया। तुमच्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बदल दिसून येतील आणि ते देशाला किंवा जनतेलाही अपेक्षित आहे, तर ते बदल दिसून येतील किंवा भूकंप येईल? नाही, मला केवळ निर्णय द्यायचा आहे, त्याचे राजकीय परिणाम काय होतील हे माझं कामही नाही बघणं, आणि ज्या भूमिकेत मी काम करत आहे त्या भूमिकेत काम करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय करणंही योग्य नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टींशी माझा संबंध नाही आणि त्याबद्दलही मी विचार करत नाही। आता निर्णय तर गुलदस्त्यात आहे, पण यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय म्हटलंय ते पहा। 16 आमदारांची पात्र-अपात्रची सुनावणी आज संपलेली आहे। 10 जानेवारीला निकाल येणं अपेक्षित आहे। काही प्लॅन तयार ठेवलेला आहे, ABCD? प्रश्न आमच्याऐवजी अध्यक्षांना विचारला पाहिजे तुम्ही। आमचा प्लॅन एकच आहे, हे सरकार लोकसभेत जागा निवडून आणेल, हे विधानसभेत पुन्हा निवडून येईल, या सरकारला कुठलाही खतरा नाही। प्लॅन B, C आणि D काय आहे हे फडणवीसांनी सांगितलेलं नाही, पण 10 जानेवारीच्या आत शिंदे सरकारचा फैसला होणार हे निश्चित। त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यात शिंदे सरकार असेल की महायुतीचंच पण नव्या नेतृत्वातलं सरकार असेल याची चर्चा आतापासूनच राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।